भावा तुला तर मारणार. रोक उधारीवर नाही हा. रोक आणि ठोक. क्या कर रहे हैं यार तू? मजाक है क्या? आप क्या बहुत ज्यादा पीते हो क्या? ये अध्यक्ष महोदय आणि गुरुजन वर्ग इथे जमलेले माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या लाडक्या मैत्रिणींनो. तर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे लाडके सुशील डॉन म्हणजे च्युतिया डॉन. तर घेऊया यांना बालिश गिरांचं यांचे रील पाहून आणि चला करूया रोस्ट. अरे तुला तर असं मारणार आणि तुझ्या संग फिरणारे कुत्रे बी विचार करणार, याला तोडलंय फोडलंय का मारलंय का याला म्हणून रस्त्यावर सोडलंय. काल रात्री आधीच तुम्ही कोरी पेलते, आता सकाळ सकाळ तुम्ही परत कोरी प्याता आणि त्याचा असा डबल डुप्लिकेट नशा होतो ना. तुम्हाला सांगतो मी, असं फालतू पण नशा केले ना असंच होतं. बाईगिरी. मला पहिलं पोलिसांना फोन लावते. फोन करके पुलिस को बुलाइए. तुम्हाला प्रश्न पडलाच असा ना, हा कोण आहे आणि काय आहे, काय व्हिडिओ आहे आणि काय विषय आहे. तसं पण मला पण नाही माहिती. मला पण 2 मिनिटं आधीच माहिती झालं हा कोण च्युतिया. गुन्हेगारीचं आता तर तुम्ही कवर उचकलंय. गुन्हेगारीचं पुस्तक आमचं पाठ आहे आणि तुम्ही आमच्या समोर 7वीत एवढाचा अभ्यास केला असता तर आज कुठेतरी IAS ऑफिसर बिफिसर झाले असते. महाराष्ट्र सुधारला असता, काहीतरी सुधारला असतं. पण नाही, आम्हाला हेच करायचंय. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. भावा नडला कबर चौकात तोडला. तात्या तुकड्या तुकडे. घरी व्यवस्था जेवायची नसन 2 टाइम, पण इकडे रील्सवर असं दाखवणार असं काय लय मोठे गुंड आहेत एकदम खतरनाक. स्वतःला भाई तुम्ही एका टप्पूत मरण भाई. रियालिटी सांगतो भाई, कोणी याला असा धक्का दिला तरी पोकळ बांबू सारखा असं खाली पडून जाईल. क्या गुंडा बनेगा रे तू. वा बघू नको ठसून, नाही तर आपल्याकडे डायरेक्ट ससून. दरारा वाघाचा असतो, माकडाचा नाही आहे. तेच पोरं असतात 3री 4थीत भांडणं झाले नाही एखाद्या पोरासोबत भातावरून पेन्सिलवरून आईला घेऊन येतात आणि शाळेत भांडणं करत बसतात आणि नाटकं करतात आणि स्वतःला पुढे जाऊन भाई समजतात. आधी वाटते ऊसाच्या गाडीवर होता कापाय उपायच्या गोष्टी चालू असतात. यांना 7चा पाढा जरी विचारला ना कधी येणार नाही आणि स्वतःला बाई समजायचं. शेट घरात राहा बसून, चौकात जर आला दिसून तर डायरेक्ट ससून. चिंद्या ही धमकी होती का पांचट पाना होता मला हेच नाही कळलं अजून. चिंद्या बिंद्या का माणूस कापतोय का कापूस कापतोय काय कळत नाही राव. जो आपल्याला वाकड्यात फाटणार त्याची डेड बॉडी ससूनच भेटणार. फायर नाही तर मग ट्रकचं टायर. कसं चपाती. आमच्या गल्लीत आहे ना असंच एक पोरग आहे ना व्हिडिओ बनवायचा, त्याला इजडे घेऊन गेले त्या दिवशी. बंद कर. भावा तू झोपल्यावर तुला माझंच स्वप्न पडत असेल. होय भाई, याला कसं काय माहिती मला याचं स्वप्न पडलं भाई. काल रात्री ना पोलीस स्टेशन मध्ये भांडे घासत होता, पुसून पण घेत होता परची. आणि त्यावेळेस तू मेल्यावर मी अमरधामात पार्टी करत असेल. बाई तूच करा मित्र आहे. माझ्या मित्राला तशी पण माझी व्हॅल्यू नाही. मी मेलो तरी त्यांना घंटा फरक पडणार नाही. कमीत कमी कोणतरी पार्टी तरी करीन नाही मी मिळाल्यामुळे. तूच एक नंबर माणूस आहे. माझ्याकडून 200 रुपये घेऊन जा कोरी पे. दिवसाचा तर तू भेटत नाही आणि रात्रीचा तर तू फिरतच नाही. ठोकन सुशील ठोकन. कसं सुशील म्हणन तसं. अरे भाई याला कोणतरी तिकडे पहिलं नेऊन सांगा होते. इंस्टाग्रामची रील लाईफ आणि रिअल लाईफ मधले फरक असतो. इथं तू कोणाला काही बोलला ना बोंगळ करून हाणदेन तुला. आता तर लावली धार, तुझी तर भेटन तिथंच ठार. सर दादा जाऊ दे ना भाई. मी नव्हतो मला जाऊ दे भाई. मी नव्हतो. मी काय नाही केलं भाऊ. मी नव्हतो. हग दिया. तर मंडळी आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ फक्त मनोरंजन करताय मनोरंजना करताय, बाकी काय नाही. आणि असे भाई लोक लय येतात, लय म्हणजे लय येतात आजकाल. रीलवर लय आले. तुमचा भाऊ इथं बसलाय रोस्ट करायला त्यांना, त्यामुळे काय टेन्शन घेऊच नका. मी आहे रोस्ट करायला आणि असे नमुने मला पाठवत जा. मुलगी एका वलच प्रेम करते, एका पोलावलच आणि पोल ग अख्ख्या पोलींवर प्रेम करते. म्हणून मी लय येड्यावानी करते.